भाऊ बहिणीच्या नात्यातला धागा हा फक्त रेशीम सूत नसून युगायुगांचा इतिहास, प्रेम आणि संरक्षणाचं एक अखंड कवच आहे. पण तुम्हाला माहितीये का, रक्षाबंधन फक्त भावा बहिणीपुरतं मर्यादित नव्हतं. आज आपण अशा एका सणाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, जो भारतातल्या प्रत्येक घरात अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. तो म्हणजे रक्षाबंधन. हा सण कसा सुरू झाला, यामागे कोणत्या पौराणिक आणि ऐतिहासिक कथा आहेत, श्रावणी पौर्णिमेचं धार्मिक महत्व काय आहे आणि आधुनिक काळात या सणाचे स्वरूप कसे बदलले आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातली प्रत्येक माहिती तुम्हाला नक्कीच अचंबित करेल. रक्षाबंधन हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. रक्षा म्हणजे रक्षण करणे आणि बंधन म्हणजे धागा किंवा गाठ बांधणे, म्हणजेच संरक्षणाचे वचन देणारे किंवा घेणारा पवित्र धागा. भारतीय संस्कृतीत हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. म्हणूनच याला काही भागात श्रावणी किंवा पोवती असेही म्हणतात. हा सण केवळ एका दिवसाचा उत्सव नाही, तर कौटुंबिक बंधन दृढ करण्याचा एक सामाजिक आणि सांस्कृतिक मार्ग आहे. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते, त्याच्या उद्दंड आयुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या सुरक्षेची आणि प्रत्येक संकटात पाठीशी उभे राहण्याची हमी देतो. रक्षाबंधनाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला आपल्या पौराणिक कथांकडे वळावे लागेल. सर्वात प्रसिद्ध कथा महाभारतातील आहे. जेव्हा श्रीकृष्णाने शिशुपालचा वध करण्यासाठी सुदर्शन चक्र चालवले, तेव्हा त्यांच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागले. हे पाहताच द्रौपदीने क्षणाचाही विलंब न करता आपल्या साडीचा पदर फाडला आणि श्रीकृष्णांच्या बोटाला बांधला. या प्रेमाच्या मोबदल्यात श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिले की जेव्हा जेव्हा तिच्यावर संकट येईल, तेव्हा ते तिच्या रक्षणासाठी धावून येतील. कौरवांच्या सभेत जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या या वचनेचं पालन करून तिची लाज राखली. दुसरी कथा दानशूर राजा बळी आणि देवी लक्ष्मीची आहे. राजा बळीने आपल्या भक्तीने भगवान विष्णूंना पाताळ लोकात राहण्यास भाग पाडले होते. भगवान विष्णूंना वैकुंठात परत आणण्यासाठी देवी लक्ष्मीने एका गरीब स्त्रीचे रूप घेतले आणि राजा बळीला राखी बांधली. राजा बळीने तिला बहीण मानून तिच्या इच्छेनुसार भगवान विष्णूंना मुक्त केले. अजून एक रंजक कथा म्हणजे प्राचीन काळात देव आणि दानवांमध्ये युद्ध सुरू होता. इंद्राचा पराभव होत असताना त्यांची पत्नी सची म्हणजे इंद्रायणी हिने एक मंत्रसिद्ध धागा इंद्राच्या मनगटावर बांधला. त्यामुळे इंद्राला विजय मिळाला. यावरून स्पष्ट होते की सुरुवातीच्या काळात रक्षाबंधन केवळ भाऊ बहिणीपुरते सीमित नव्हते, तर रक्षणासाठी कोणालाही हा धागा बांधला जात असे. पौराणिक कथांसोबतच भारताच्या इतिहासातही राखीने अनेक महत्वाची वळणे आणली आहेत. मेवाडची राणी कर्णावती जेव्हा गुजरातच्या सुलतान बहादूर शहाच्या आक्रमणाने संकटात सापडली, तेव्हा तिने तिच्या राज्य वाचवण्यासाठी मुघल सम्राट हुमायूला राखी पाठवून मदतीची याचना केली. हुमायूने राखीचे मान राखत तात्काळ सैन्यासह मदत पाठवली. ही घटना स्पष्ट करते की राखीने धर्माच्या आणि सीमांच्या भिंती ओलांडून लोकांना एकत्र आणले आहेत. आधुनिक इतिहासात 1905 मध्ये जेव्हा इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, तेव्हा महाकवी रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदू आणि मुस्लिम समुदायामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी राखी महोत्सव सुरू केला. सर्वांनी एकमेकांच्या हातावर राखी बांधून आपण एक आहोत हा संदेश दिला होता. रक्षाबंधनाचा दिवस हा केवळ भाऊ बहिणींचा सण नाही, तर या दिवशी इतरही अनेक धार्मिक विधी केली जातात. महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठी हा दिवस नारळी पौर्णिमा म्हणून अत्यंत महत्वाचा असतो. समुद्र देवतेला नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते, जेणेकरून मासेमारी करताना समुद्राने त्यांचे रक्षण करावे. ब्राह्मण समाज या दिवशी जुने जाणव बदलून नवीन जाणव परिधान करतो आणि ऋषीचे स्मरण करतो. अनेक ठिकाणी या दिवशी वृक्षांनाही राखी बांधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जातो. आजच्या धावपळीच्या युगात रक्षाबंधनाचे स्वरूप नक्कीच बदलले आहेत. आता डिजिटल राखी, ऑनलाईन गिफ्ट आणि व्हर्च्युअल सेलिब्रेशन्स आले आहेत. अनेक बहीण आपल्या बहिणीला किंवा आईला राखी बांधून संरक्षणाचा आणि प्रेमाचा संदेश देतात. स्वरूप बदलले तरी यामागचा भाव आणि भावना आजही तीच आहेत. रक्षाबंधन हा फक्त एक सण नसून तो एकमेकांची काळजी घेण्याचा, आदर करण्याचा आणि कठीण काळात पाठीशी उभे राहण्याचा संकल्प आहे. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला रक्षाबंधनाची कोणती पौराणिक कथा सर्वात जास्त आवडते, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या भावा बहिणींसोबत शेअर करा आणि आमच्या सॉर्ट आउट चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.